नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूरमधील सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर देवाशिष रुईकर हे येत आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते लातूरमध्ये मेंदू विकाराच्या विषयांमध्ये एकूण उपचार करत आहेत. मेंदूचे नेमके आजार काय आहेत, मेंदूची नेमकी कार्यपद्धती काय, पूर्वी मेंदूवरती काही आजार झाला तर उपचार करण्याच्या काय पद्धती होता आणि आता त्यामध्ये काय विकसित त्या झालेल्या आहेत, या सर्व विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चेतून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. अत्यंत आभारी आहे सर की आपण इथे येण्याबद्दल आमंत्रण दिलं, चान्स दिला आणि आपण पुढचे 15-20 मिनटं काही न्यूरोलॉजी किंवा मेंदूबद्दल काही थोडीफार चर्चा करूयात. बऱ्याचदा आता जसं आपण सगळे बघतोय की टेक्नॉलॉजी प्रचंड प्रमाणात बदलती आहे आणि टेक्नॉलॉजीने सगळ्यांना लहानापासून मोठ्यांपर्यंत जीवनाचे सगळे अंग बदलले आहेत. स्पेशली मोबाईल फोन, स्मार्टफोन, कॉम्प्युटर्स याने आपल्या सगळ्या तऱ्हेने बदलले की आता आपण विचार पण करू शकत नाही की ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गोष्टी हँडल करता येतील. आपल्या कारमध्ये आता स्मार्टफोन आहे किंवा स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे, फ्रीजमध्ये आहे, तुमच्या घरात आहे, इंटरनेट सगळीकडे कनेक्टेड आहे. तर जसं आता सरांनी म्हटलं की पूर्वीच्या काळाच्या आणि आत्ताच्या काळामध्ये फरक काय की पूर्वी लोक तसे निवांत होते, पण आता सगळ्या गोष्टीमध्ये तसं ॲडव्हान्स झाला आहे. तसं मेडिकल सायन्समध्ये पण खूप ॲडव्हान्स झाला आहे. तशी न्यूरोलॉजी ही एक सुपर स्पेशालिटी ब्रांच समजण्यात येते. तर पूर्वी हे फक्त पुण्या मुंबई किंवा मोठ्या शहरात असलेलं एक जे क्षेत्र होतं ते आता जवळजवळ सगळ्या सिटीजमध्ये, सगळ्या छोट्या विगामध्ये, पूर्ण भारतामध्ये आता हळूहळू हे क्षेत्र अवेलेबल झालं आहे. तर एक्झॅक्टली न्यूरोलॉजी म्हणजे काय, पण त्याच्या अगोदर आपण पहिले बघूयात की आपली लाईफस्टाईल स्वातंत्र्य काळापासून आत्तापर्यंत कशी होती. तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साधारणतः 36 कोटी आपल्याकडे माणसं होती आणि भारतात एक ॲव्हरेज लाईफस्पॅन होतं 32 वर्ष. म्हणजे 32 वर्षाचं ॲव्हरेज माणसाचं आयुष्य होतं. त्याच्यानंतर अर्धी माणसं जायची, त्याला हाफ लाईफ. बापरे. तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा 32 हे आपलं ॲव्हरेज लाईफस्पॅन होतं. साधारणतः 2000च्या आसपास ते 59 इयर्स किंवा 59 ते ॲव्हरेज 60 वर्षाच्या आसपास आलं. म्हणजे 58 वर्ष जेव्हा माणूस रिटायर व्हायचा, 1-2 वर्ष तो राहायचा आणि प्रॅक्टिकली जायचा. आणि त्यातलं मेजर कारण हे मेडिकल इलनेस असायचे. बरोबर. ट्रॉमा आणि ॲक्सिडेंटच्या ऐवजी आता जसं अजून सायन्स पुढे जात आहे तर सध्याचं लाईफस्पॅन ॲव्हरेज भारतामध्ये 72 आहे आणि जगातल्या काही भागामध्ये इव्हन 85 आहे. अरे बापरे. म्हणजे एक ॲव्हरेज व्यक्ती त्याच भागातला एवढ्या वर्षापर्यंत जगणं अपेक्षित आहे, गिवन एव्हरीथिंग. याला ऑल कॉज रिझन्स म्हणतात. तर फॉर एव्हरी रिझन, किती असू द्या, ॲक्सिडेंट असू द्या, दुष्काळ असू द्या, काही असू द्या, तर ॲव्हरेज आता सध्या भारतातलं लाईफस्पॅन 72 वर्षाच्या आसपास असायला हवं. पण तेच फक्त 32 होतं. 32 म्हणजे काहीच नाही. इव्हन 2000 साली पण फक्त 58-59 होतं. ते म्हणजे पण फार काही नाही. अतिशय वेगाने वाढ होते सर. अतिशय वेगाने वाढतं. आणि त्यातलं मेन जे आहे ते डायग्नोस्टिक अँड थेरपेटिक चेंजेस. तर थोडं मी तुम्हाला डिस्टर्ब करतो की मला हे सांगा की आपल्याकडे मेंदूचा जो एकूण कार्यपद्धती आहे ती नेमकी कशी असते हो? सामान्य माणसाला हे माहिती नसतं. तर आता आपल्या सगळ्यांच्या हातात एक मोबाईल आहे, कोणाकडे अँड्रॉइड आहे, कोणाकडे आयफोन आहे, सगळ्यांकडे कॉम्प्युटर आहे. तर आपल्या सगळ्यांकडे आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये एक हार्डवेअर आहे आणि एक सॉफ्टवेअर आहे. जेव्हा आपण अँड्रॉइडचा फोन म्हणतो तर अँड्रॉइडच्या फोनमध्ये आपल्याला ते अँड्रॉइड कुठे दिसतं, अँड्रॉइड नावाचा कुठला भाग असतो का, कोणालाच माहीत नाही तो अँड्रॉइड कुठे आहे. पण त्या सिस्टीमवरती पूर्ण ती सिस्टीम काम करत असते. आपल्याला दिसतं की टचपॅड आहे, स्क्रीन गार्ड आहे, स्क्रीन आहे, बॅटरी आहे, हे आपण दाखवू शकतो. सिमिलरली आपण कॉम्प्युटरमध्ये कीबोर्ड, प्रोसेसर, रॅम, रॉम हे दाखवू शकतो. पण आपण विंडोज दाखवू शकत नाही, आपण iOS दाखवू शकत नाही. तर ही जी सिस्टीम आहे सॉफ्टवेअर, ही अदृश्य यंत्रणा असते, पण ती त्या हार्डवेअरवर काम करत ती यंत्रणा ॲक्च्युली काम करत असते. हे दोघांचं कोऑर्डिनेशन असतं. सिमिलरली मेंदूमध्ये जो मेंदूचा भाग दिसतो किंवा जो आपल्याला जो स्ट्रक्चरल त्याला आम्ही भाग म्हणतो त्याला आपण हार्डवेअर म्हणूयात. तर हार्डवेअरच्या भागाशी न्यूरोलॉजी डील करते. आणि जे आपल्याला दिसत नाही अदृश्य यंत्रणा की एक्झॅक्टली मेंदू कसा काम करतो, तर त्याच्या सॉफ्टवेअरवर काम करतो. ते आपली विचारशक्ती, विचार यंत्रणा, आणि त्याला निरनिराळे इंटेलिजन्स म्हणतात. म्हणजे आपल्याला व्हर्बल इंटेलिजन्स असतो, इमोशनल इंटेलिजन्स असतो. आपल्याला निरनिराळ्या तऱ्हेने आपण ज्ञानचक्षू म्हणतो, आपण त्याला तुम्हाला दिसतं, ऐकू येतं, टच होतो, रीड करता येतं, वाचता येतं, विचार, ह्या सगळे हे आपली सॉफ्टवेअर यंत्रणा जी आपल्याला दिसत नाही. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या इंटिग्रेशननी मेंदू काम करतो. सो थोडक्यात जेव्हा एखाद्या कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअरमध्ये पण प्रॉब्लेम येतील किंवा सॉफ्टवेअरमध्ये पण प्रॉब्लेम येतील, तर हार्डवेअरचे प्रॉब्लेम हार्डवेअर इंजिनियर दूर करतो आणि सॉफ्टवेअरचे सॉफ्टवेअर. तसं न्यूरोलॉजीमध्ये जेव्हा ब्रेनमध्ये स्ट्रक्चरल डॅमेज येतात, कुठे क्लॉट येतो, कुठे त्याच्यात एखादं काम कमी पडतं, एखाद्या यंत्रणेमध्ये त्याला धक्का बसतो, कधी सूज येते, इन्फेक्शन्स येतात, कधी कधी खूप डोकं दुखतं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, हे भाग न्यूरोलॉजीमध्ये येतात कधी कधी. आणि सॉफ्टवेअर म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी विचारांची गडबड झाली,
जसं आपण 10 प्रोग्राम लोड केले आणि सिस्टीम हँग झाली, सॉफ्टवेअर हँग झालं, तर हे भाग सगळे सायकेट्रिक किंवा विचारशक्तीच्या भागात जातात. तर ह्या तऱ्हेने आपल्या एक्झॅक्टली कॉम्प्युटरच्या पॅरलप्रमाणे आपला मेंदू काम करतो. पण तुमचं जे सगळं काम आहे, जे सगळे कुठली जी गोष्ट घडते ती अल्टिमेटली मेंदूत घडते. समजा पायाला काटा लागला, तर काटा जरी पायाला लागला तरी ते कळतं मेंदूमध्ये की इथे काहीतरी लागलं आहे. आपण डोळ्याने बघितलं हे सुंदर फूल आहे किंवा हा माझ्या ओळखीचा माणूस आहे, माणूस दिसतो, पण त्याचं इंटरप्रिटेशन हा माणूस माझ्या ओळखीचा, याला मी इथे बघितलं होतं, हे सगळं एका सेकंदाच्या आतमध्ये मेंदूच्या एका पर्टिक्युलर भागामध्ये एका स्पार्कमध्ये कळतं. तर ह्या तऱ्हेने मेंदू काम करतो. आणि याची गंमत अशी असते की तुम्ही तुमची 10 वर्षापूर्वीचा फोन बघा आणि तुमचा आजचा फोन बघा. तुमच्याकडे एक नवीन फोन आहे, दर 3 वर्षांनी ॲव्हरेज माणसं फोन बदलत आहेत. पण तुम्हाला तुमच्या देवाने दिलेलं सॉफ्टवेअर किंवा निसर्गाने दिलेलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे तुम्हाला बदलता येत नाही. हे तुम्हाला एकदाच देण्यात येतं आणि तुम्ही कसा वापर करता ह्याच्यावर तुमच्या आयुष्यात ठरतं. तर आपल्या लहानपणी आपल्याला जो काही देवाने मेंदू दिला आहे, निसर्गाने जो काही मेंदू दिला आहे, ब्रेनमध्ये जे काही आपण त्याला न्यूरॉन्स म्हणतो किंवा जे आम्ही स्ट्रक्चर म्हणतो, ते आपल्याला आपल्या जन्माच्या वेळीच मिळतं. त्याच्यामध्ये एक पण सेलचं ॲडिशन होत नाही. तर थोडक्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हार्डवेअर अपग्रेडचा चान्स मिळत नाही. जर त्याला डॅमेज झाला तर आसपासच्या भागाला त्याचं काम रिकवर करावं लागतं, त्याला ट्रेन करावं लागतं. पण तुम्हाला नवीन पार्टचं निर्माण करता येत नाही, त्याला रिप्लेसमेंट, किडनी ट्रान्सप्लांट, तसा ब्रेन ट्रान्सप्लांट करता येत नाही, नर्व ट्रान्सप्लांट करता येत नाही. तुम्हाला फक्त थोडंफार सॉफ्टवेअर अपग्रेड करता, तुमची विचारशक्ती, तुमच्या हँडल करण्याची कॅपॅसिटी तुम्हाला थोडीफार चेंज करता येते. पण तुम्हाला मेन हार्डवेअर अपग्रेड कधीच मिळत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या हार्डवेअरचा त्याला चांगला सांभाळ करणे, उत्तम तऱ्हेने त्याला हँडल करणे आणि त्याला मजबूत ठेवणे हे आपल्या हातात असतं आणि ते आपण रेग्युलरली करायला हवं. सर मला हे सांगा, आमच्याकडे म्हणजे आता आपण शाळेतही शिकवलं जातं, मेंदूमध्ये 2 प्रकार सांगतात, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. तर हे नेमकं काय असतं? ॲक्च्युली लहान मेंदू आणि मोठा मेंदू हे आपल्या इव्होल्युशन्समध्ये हळूहळू निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिले आपण सगळे जे आलोत त्या सगळ्यांचं निर्माण पहिले पाण्यात झालं, मासा, मग त्याच्यानंतर उभयचर, मग सरीसृप, पक्षी आणि मग आपण सस्तन प्राणी. ह्या तऱ्हेने मेंदूचे इव्हॉल्व झाले. त्याच्यामध्ये माकड आणि त्याच्यानंतर आपण माणूस, हे आता आपण शाळेत पण शिकलो. तर हे सगळं होताना सुरुवातीला फक्त आपल्याला काय आवश्यक होतं? फक्त सरपटणं, रांगणं, थोडंफार बॅलन्स करणं. हा एरिया लहान मेंदूचा होता आणि त्याच्यामुळे तुमचं एकच टार्गेट होतं की जिवंत राहणं. पण जेव्हा माणूस मोठा झाला, जंगलातून तो बाहेर आला, सिव्हिलाइज झाला, त्याला मग हळूहळू भाषेचं निर्माण झालं, मग त्याची विचारशक्ती वाढली, मग त्याने निरनिराळं साहित्य आणि भाषा निर्माण केली. त्याच्यानंतर मग कल्चर आणि सिव्हिलायझेशन्स निर्माण झाले. त्या सिव्हिलायझेशनमध्ये क्लॅशेस झाले, त्यातून नवीन संस्कृती निर्माण झाल्या. जसं आत्ता आपण म्हणतो की आपल्याकडे मोहेंजोदडो, हिंदू संस्कृती, आर्य संस्कृती, अशा काही संस्कृती होत्या भारतामध्ये 5000 वर्षापूर्वी, की तेव्हा पण त्यांनी कदाचित वेद आणि काही मोठे लिहून ठेवले. त्याप्रमाणे रोमन्स त्या काळात पण त्याच्याकडे 5000 वर्षापूर्वी, किंवा इजिप्तमध्ये पण 5 वर्षापूर्वी पॅरलली ह्या काही संस्कृती होत्या. मधल्या काळात त्या पूर्ण लॅब्स झाल्या. आता नवीन कल्चर्स सध्या आपण बघतो आहे. सध्या आपण डेमोक्रेटिक किंवा असं काही कल्चर्स म्हणूयात आणि ते अपग्रेड होत आहे. तर ह्या अपग्रेडला लागण्याची विचारशक्ती आहे, ह्याच्याकरता मेंदूच्या काही भागांचं निर्माण झालं की जे माकडांच्या वर आहे. आणि तो भाग म्हणजे आपला नवीन मेंदू, ज्याला आपण पुढचा किंवा मोठा मेंदू म्हणतो. तर या मोठ्या मेंदूचं काम असतं की बेसिकली आपले जे काही ज्ञानचक्षू असतात किंवा जे आपण ज्यांना सेन्सेशन्स म्हणतो, ऐकणं, बघणं, टच करणं, हे सगळ्यांचं त्यांचं सेन्सेशन्स एकत्र करणं, त्यातून इंटिग्रेट करणं, त्याचा अर्थ काढणं, अर्थ काढून त्याला व्यवस्थित कामं देणं, हे सगळं काम मोठा मेंदू करतो. मोठं म्हणजे मेन काम आहे विचारशक्ती, जजमेंट, ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग, निरनिराळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये पण डावा आणि उजवा असे भाग असतात. तर डावा मेंदू हा बेसिकली कॅल्क्युलेशन्स, थोडंसं वृक्षपणे चिंतन, कॅल्क्युलेटिव्ह, अतिशय फिक्स लाईनचा असतो. आणि जो उजवा मेंदू असतो त्याला आर्ट, कल्चर, मजा, एखादी गोष्ट टाईमचा त्याचा सेन्स नसतो, हे सगळे भाग उजवा मेंदू सांभाळतो. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमीच दोघांचं इंटिग्रेशन पण होतं. मग त्यामुळे तुम्हाला नुसतंच नीरस राहून चालेल. तुम्हाला शिक्षणासोबत कधी म्युझिक लागतं, कधी चित्र लागतं, कधी खेळ लागतो, कधी अभिव्यक्ती लागते. तुम्हाला कधी कधी छान निबंध वाचावं लागतात, काही तुम्हाला छान सिरियल्स आणि तुम्हाला ज्याला आपण काही अभिजात साहित्य किंवा अभिजात म्युझिक म्हणतो ते लागतं. आणि हे दोन्ही मेंदू इंटिग्रेटेडने काम करतात. तर थोडक्यात छोटा मेंदू हा एक इव्हॉल्व झालेला आहे की जो ज्याचं मूळ काम आहे की बॅलन्स करणे, श्वास घेणे आणि आपल्याला एक जिवंत ठेवणे. आणि मोठ्या मेंदूचं काम आहे की जे आपण ज्याला ह्युमॅनिटीज म्हणतो, सगळे ह्युमॅनिटीज आणि बाकी सगळ्या त्या गोष्टींचा सांभाळ करणे आणि बाकी पूर्ण शरीराचा निरनिराळ्या अंगातून त्यांच्या सगळ्या सेन्सेसचं इंटिग्रेशन करणे. सर तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला ते मेंदू ही दैवी देणगी आहे, तर याचं सांभाळ करायचं म्हणजे कॉमन माणसाने नेमकं काय करायला पाहिजे की आपल्या मेंदूचा सांभाळ करायचा, तर त्यांनी काय करावं? आता जसं मेंदूचं आपण उदाहरण घेतलं तसंच आपण एका गाडीचं उदाहरण घेऊ. समजा मी एक खूप छान बाईक घेतली
तर मी त्याच्यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल टाकेल की रॉकेल टाकेल? पेट्रोल टाकणार. पेट्रोल टाकणार. रॉकेल टाकेल तर गाडी तर चालेल, पण इंजिन लवकर खराब होईल. बरोबर. तसंच जर समजा मी घर बांधतोय, मी नेहमी या विटा एकदम चांगल्या प्रतीच्या आणि माझं सिमेंट चांगलं पाहिजे, मला सळी चांगली पाहिजे, नाहीतर माझी बिल्डिंग मजबूत होणार नाही. तसे आपल्या विचारांचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. आणि लहानपणी आपण जेव्हा वाढतो तेव्हा प्रोटीन्स आणि बाकी हे आपल्याला अन्नातून मिळतात. हे अन्न आपलं बिल्डिंग ब्लॉक असतं. बरोबर. तर आपल्या शरीराची जी छोटी छोटी जी वीट किंवा जे छोटे ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो ते आपल्या अन्नातून येतात. आणि विचारांचे बिल्डिंग ब्लॉक्स आपल्या छोट्या छोट्या कामातून आणि विचारातून येतात. तर जसं आपण म्हटलं की याचं आरोग्य मेंटेन करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, तर सगळ्यात पहिले आपल्याला चांगलं अन्न, ज्याला आपण सकस अन्न म्हणूयात, कारण की आजकाल फास्ट फूड पटकन हे करणं ह्याचं बराच बोलबाला आहे. तर ज्याला आपण बॅलन्स फूड म्हणतो, तर बॅलन्स फूड हे महत्त्वाचं आहे. तुमच्या अन्नामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. संतुलित आहार पाहिजे. संतुलित आहार पाहिजे. सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक व्यायाम. तर तुम्हाला व्यायाम पण रोज पाहिजे. तर असं म्हणतात की मेंदू तुम्हाला यंग ठेवण्याकरता ज्या 2-3 गोष्टी निश्चित काम करतात, त्यातलं एक म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज, गुड फूड, गुड स्लीप. तुम्हाला 8 तासाची सलग झोप पाहिजे, कारण की आजच्या काळामध्ये झोपेचे कॉम्पिटिशन्स खूप झाल्यात. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नेटफ्लिक्सचा जो CEO आहे त्यांनी सांगितलं की माझा सगळ्यात मोठा शत्रू आणि माझा सगळ्यात मोठा कॉम्पिटिटर आहे तुमची झोप. ती तुम्हाला उडवायची आहे. आणि आता सगळीकडे सगळे लोक रात्री जागून वेब सिरीज बघा, कुठे पिक्चर्स बघा, 2ला झोपणं, 1ला झोपणं, पण तुमचं त्याच्यामुळे नॅचरल बॅलन्स बिघडतो. कारण की रात्रीची झोप ही खूप महत्त्वाची आहे. त्याला सर्केडियन रिदम म्हणतात. तर बॉडीमध्ये एक नॅचरल क्लॉक आहे की त्याला सर्केडियन रिदम एक ते नॅचरली हळूहळू ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम डेव्हलप झालेला असतं. तो एक बॅलन्स आणि क्लॉक डेव्हलप होतं. जर तुम्ही अचानक अमेरिकेत गेला, तुम्हाला तिथे गेले झोप येत नाही, तुम्ही काम करू शकत नाही. साधारणतः 20-25 दिवस जातात तिथल्या सिस्टीमला तुम्हाला मॅनेज व्हायला, आणि ते हे फक्त सूर्यप्रकाशाने होतं. तर तुमची सिस्टीम अशी डेव्हलप आहे की तुम्ही दिवसा काम करावं, संध्याकाळी थोडं निवांत राहावं, रात्री छान झोपावं आणि दिवसाचा वेळ व्यवस्थित वापरावा. तर तुम्ही रात्री जागत बसलात तर तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज हेल्थवर बऱ्याच तऱ्हेने परिणाम होतो. आणि ह्याला आजच्या भाषेमध्ये स्लीप डेप्थ म्हणतात. जसं मी कोणाकडून कर्ज घेतलं, मला ते परत करावं लागतं आणि व्याजासकट परत करावं लागतं, तसं मला माझ्या झोपेचं कर्ज पण परत करावं लागतं. अगदी बरोबर. जर मी झोप व्यवस्थित नाही घेतली तर मला कुठल्या ना कुठल्या शारीरिक स्वरूपाने तिथे कर्ज परत करावं लागतं. सर, आता हे म्हणतात की पूर्वी मेंदूच्या आजाराचं प्रमाण काय होतं आणि आत्ता हल्ली हे सगळं एकूण आधुनिकीकरण झालं आहे आणि त्याच्यामुळं आजाराचं प्रमाण किती वाढलं आहे? सध्या ॲक्च्युली काही गोष्टी बऱ्याच वाढल्यात. की पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की लोकांना मेडिकल फील्डचा ॲसेस नव्हता. की लोकांना एखादा माणूस खेड्यात आजारी पडला तर कोणीतरी त्याचं भूत काढलं, कोणी मंदिरात गेलं, 2 उपवास केले, कधीतरी 2 जडीबुटी दिली, काय होईल ते होईल, पुढं काय हे नव्हतं. आता लोकांना सिस्टीमचा, टेक्नॉलॉजीचा ॲसेस वाढला. जर 4 दिवस डोकं दुखलं तर लोक येऊन विचारतात की मी MRI करू का? पूर्वी असं 4 वर्षापूर्वी पण लोक एवढे विचारत नव्हते. पण लोकांचा फिटनेस लेवल ड्रास्टिकली कमी झाला. अच्छा. बैठे काम वाढलं, फिटनेस लेवल कमी झाला, फूडचं कल्चर पूर्ण एक वेगळ्या तऱ्हेचं झालं आहे. सो त्याच्यामुळे आता हा प्रॉब्लेम झाला आहे की अवेअरनेस वाढला पण फिटनेस कमी झाला. आता बघा, ह्या तुम्ही म्हणालाच, उल्लेख केला कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा, याच्या अतिवापरामुळे आजारावर म्हणजे मेंदूवरती काही परिणाम होतो का? बेसिकली जसं आता तुम्ही अँड्रॉइड घेतलं किंवा कॉम्प्युटर घेतला तर ते एक पोटेन्शियल आहे, ती एक एनर्जी आहे. तुम्ही कशी वापरता ह्याच्यावर डिपेंड आहे की एनर्जी तुम्ही कशी वापरता. तुम्ही डिस्ट्रक्टिव्हली पण वापरू शकता, कन्स्ट्रक्टिव्हली पण वापरू शकता. बरोबर. तर सिमिलर तुमच्या हातामध्ये एक अत्यंत सुंदर पोटेन्शियल दिलं आहे. ते आपण कसं वापरतो ह्याच्यात. जसं तुम्ही आता अँड्रॉइडवर तुम्ही निरनिराळे ॲप्स टाकता, तर तुम्ही त्याच्यात ऑफिसचं पण ॲप टाकू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये गेम्स पण बघू शकता, पिक्चर पण शकता, तुम्ही त्यात वेळ पण घालू शकता, त्यातून तुम्ही डेटिंग पण करू शकता किंवा एखाद्या माणसाला आगोपणे काही ब्लॅकमेल पण करू शकता. इट डिपेंड्स की तुम्ही कसं वापरता. बरोबर. त्याचा अमाऊंटवर प्रॉब्लेम असा येतो की आजच्या काळामध्ये आपण बघितलं की तुम्ही जर ऑन अँड ॲव्हरेज कुठली गोष्ट किती वापरायचा नियम असतो. मला गोड आवडतं म्हणून मी खूप गोड खात बसलो, किंवा जसं आपल्याकडे म्हणतात की ऊस गोड असेल तरी मुळासकट खाऊ नये. बरोबर. तोच प्रकार आता मोबाईलच्या बाबतीत सध्या होतोय. पण बहुतेक गोष्टी एका पीकवर येतात, प्लॅटो होतात, मग नंतर हळू त्याचा एक अवेअरनेस होतो. जसं टीव्हीच्या बाबतीत झालं मधल्या काळात, तसं कदाचित त्याच्या बाबतीत होईल. पण अतिवापर हा नेहमीच त्रासदायक असतो. त्याच्यामुळे असं लक्षात आलं की लोकांना निरनिराळे प्रॉब्लेम्स आलेत. आता काय काय येत आहेत तर सध्या एक नवीन उलट एक ब्रांचच मेडिकल सायन्सची डेव्हलप झाली आहे. त्याच्यामुळे मोबाईलचे त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लोक डील करतात. तर मॅक्झिममला काय, या लोकांना रिस्ट पेन येतात, बोटं दुखतात. आपण मोबाईल करता नेहमी पुढे बघतो, त्याच्यामुळे मान दुखत राहते. सतत वापरामुळे डोळ्यावर ताण येतो आणि इथपर्यंत पण ठीक आहे. आता ह्याच्या पुढे अजून एक गोष्ट डेव्हलप झाली आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी सोशल डायलेमा म्हणून एक नेटफ्लिक्सवर
एक तासाचं एक डॉक्युमेंटरी आली होती. हं. तर ती बघितली असेल की सध्याची जी यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा हे जे काही जे कॉमन सोशल मीडिया सो कॉल्ड ॲप आहेत, तर त्याच्या पाठीमागे एक टेक्नॉलॉजी आहे, त्याला डोपामिन ड्रिव्हन टेक्नॉलॉजी म्हणतात. अच्छा. तर ह्याला जसं दारूचं ॲडिक्शन असतं, गांजाचं ॲडिक्शन असतं, कारण त्याच्यामध्ये डोक्यामध्ये एक डोपामिन म्हणून एक सबस्टन्स निर्माण होतो बरोबर. आणि तो तुम्हाला गांजा सोडू देत नाही, तो तुम्हाला दारू सोडू देत नाही, म्हणून त्याचं ॲडिक्शन होतं. त्या माणसाची इच्छा असेल तरी पण त्याला दारू सोडता येत नाही बऱ्याचदा. म्हणून दारूला नुसतं हे म्हणत नाहीत की ते मला आवड आहे किंवा मला ती सवय आहे, तर दारूला मनाचा आजार म्हणतात. इट इज नॉट ओनली समटाईम ॲडिक्शन, देन इट बिकम्स द डिसीज ऑफ माइंड. तर सिमिलरली जे नवीन सोशल मीडिया आहेत, दे आर ऑल प्रोटोकॉल्स आर डोपामिन ड्रिव्हन, तर त्यांचं ॲडिक्शन होतं बिकॉज दे हॅव गॉट ॲडिक्शन पोटेन्शियल. आणि जेव्हा डोक्याचा पेट स्कॅन करतात तर दोघांमध्ये सेम चेंजेस ब्रेनमध्ये दिसतात की जे एखाद्या ॲडिक्ट माणसात दिसतात. अच्छा. सो मोबाईल ॲडिक्शन आणि अल्कोहोल ॲडिक्शन दोघांमध्ये ब्रेनचं पिक्चर सेम असतं आणि दोघांची दोघांची बाहेर काढण्याची टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस सेमच आहे. म्हणजे एखाद्या माणसाने म्हटलं की मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे, परंतु त्याला सांगावं लागतं बाबा रे तुला मोबाईलचं व्यसन लागलं आहे. आणि सध्या काही ठिकाणी मोबाईल डी ॲडिक्शन सेंटर्स पण सुरू झालेत. तर ह्याच्यामध्ये आणि त्याचं सेम प्रोसेस असतं की ज्या ठिकाणी जे अल्कोहोल डी ॲडिक्शन करतात, ज्या तऱ्हेने लोक त्यांचा आम्हाला प्रोटोकॉल म्हणतो, तो जो प्रोटोकॉल असतो तोच मोबाईल डी ॲडिक्शनला वापरतात. सर आता बघा, अगदी ते लहान मुलं जे आहेत, आजकालच्या आया ह्या इतक्या बिझी झाल्या आहेत की मुलांसाठी वेळ देत नाहीत आणि मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. तर अशा लहान मुलांच्या हातात मोबाईल दिल्यामुळं तो गप्प बसतो, परंतु त्याचे दुष्परिणाम त्या मुलांवरती काय होतात? काय होतं की बऱ्याचदा एक साधी मेंदूमध्ये गोष्ट असते किंवा कुठल्याही मुलांमध्ये आपण एकदा मुलांना बघतो, मुलं कशाकडे आकर्षित होतात? आवाज, एखादी ॲट्रॅक्टिव्ह गोष्ट, एखादं फूल असेल, एखादी हलणारी गोष्ट. त्याच्यामुळे मुलांची खेळणी जनरली हलणारे असतात. बरं ते वाजवणारं माकड असेल किंवा आपण त्याच्यावर लावणारं एक पाळण्यावर जे आपण छोट्या हलणाऱ्या काही गोष्टी लावतो, तर मुलं नेहमी हलणाऱ्या गोष्टी, चालणाऱ्या गोष्टी, सुंदर किंवा भडक रंगाच्या गोष्टी, आवाजाच्या निरनिराळ्या गोष्टी यांच्याकडे अट्रॅक्ट होतात, कारण की हा त्यांचा बेसिक सेन्स आहे. पण ते अजून इव्हॉल्व्ह तो होत असतो आणि हे सगळं ते एकाच ठिकाणी त्या मोबाईलमध्ये. बरोबर. तुम्हाला ह्याच्याकरता 5 वेगळ्या गोष्टी आणायची गरज नाही. तुम्हाला खेळणं वेगळं, पण तुम्ही त्याला देऊन टाकला तो त्याच्यात हॅपी आहे, पण तो हळूहळू त्याला तो तेच मागतो, दुसरं काही मागत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामुळे आता एक नवीन इव्हन आता सेम गोष्ट माणसात होती आहे आणि म्हणून आता मधल्या काळात परत एक माइंडफुलनेस म्हणून बऱ्याच ठिकाणी आता त्या गोष्टीचा एक बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की एका वेळेला एकच गोष्ट करा, ती पण मनापासून करा. समजा तुम्ही आता आपण पण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर आपण त्यात किती सेन्स निर्माण करतो आणि किती मनापासून करतो ह्याच्यावर रिझल्ट्स येतात. बरोबर. तर जसं आपण जेवतो तर जेवणामध्ये रंग आहे, चव आहे, उष्णता आहे, कधी थंड आहे कधी गरम आहे, वास आहे, चव आहे आणि तुमचे निरनिराळे फिलिंग्ज आहेत आणि सगळे मिळून त्याचा एक फ्लेवर येतो त्या अन्नाचा. या निरनिराळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही ह्यातल्या किती गोष्टी तुम्ही जाणवत ते करता, म्हणजे किती तुम्ही कॉशियसली जेवता, ह्याच्यावर तुम्हाला त्या जेवणाचा आनंद मिळतो. जर वरपलं ठीक आहे आणि जर मनापासून आनंद घेतला तर मजा आहे. आणि या माइंडफुलच्या क्लासमध्ये कधी कधी फक्त एकच ॲपलची फोड देतात आणि ती 5 मिनटं खायला लावतात आणि तेव्हा बरेच लोक म्हणतात की ह्या तऱ्हेने एक फोड ॲपल मी माझ्या आयुष्यात खाल्ली नाही. तर पहिले फक्त 20 सेकंद आपण ती त्याचा कलर कसा आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ते शिकवलं जातं. म्हणजे ही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करतो आणि आपले सगळे सेन्स इन्व्हॉल्व करतो तर त्यावेळेला आपल्या त्या गोष्टीचा आनंद होतो आणि आपण मेंदूचे मॅक्झिमम भाग वापरतो आणि त्यातून तुम्ही एक आनंद पण मिळतो आणि ती गोष्ट तुम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने करता आणि याचं ॲडिक्शन साधारणतः होत नाही. आणि ह्याच गोष्टी आपण आपल्या कामात पण वापरायला हव्यात. सिमिलरली जेवताना म्हणून आपण समोर मोबाईल ठेवला, टी व्ही ठेवला की तुमचं अर्ध लक्ष तिकडे आणि जेवणाच्या ह्या सगळ्या बाबीतकडे तुमचं लक्षच जात नाही. तर त्याच्यामुळे आपण करताना एका वेळेला, सध्या पूर्वी मल्टीटास्किंगचा जमाना होता, आता मोबाईलला मल्टीटास्क करू द्या, तुम्ही एकच टास्क करा, ते मनापासून करा आणि दॅट इज गुड फॉर एव्हरीबडी. आणि असं जसं आता सरांनी विचारलं की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय कर, जसं आता आपण आपलं वय वाढतं तसं मेंदू झिजतच जातो आणि नंतर एका टप्प्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये आजच्या काळामध्ये डिमेन्शिया म्हणून एक आजार निर्माण होतो, त्याला स्मृतिभ्रंश म्हणतात. बरोबर. आणि त्यावेळेला माणसांना त्यांची विचारशक्ती कमी होते, मेमरी कमी होते. आणि जसं मी म्हटलं, आपण मगाशी विचार केला की मेंदूला एकच भाग नाही आहे, तर मेंदूला विचारशक्ती आहे, त्याला ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आहे, त्याला जजमेंट आहे, त्याला इंटरपर्सनल रिलेशन्स आहेत. हे सगळे मेंदूचे निरनिराळे काम करणारे अंग आहेत. ह्या सगळ्यांमध्ये मेंदूची मेमरी कमी होत नाही, त्याची ओव्हरऑल फंक्शनॅलिटी कमी होते. आणि मग जनरली हे थोडं जास्त वयात व्हायला पाहिजे, आजकाल ते कधी कधी कमी वयात होतं. पण जर तुम्ही पहिलेपासून जर तुम्ही पूर्ण प्रमाणात तुमचं गोष्ट ऑप्टिमली आणि छान वापरताय, तुम्ही मध्ये मध्ये
पुस्तकं छान वापरताय, मध्ये मध्ये कोडी सोडवताय, तुम्ही मुलांसोबत तुमचा छान वेळ घालवताय आणि जेव्हा तुम्हाला दिवसाच्या शेवटी वाटतं की आज मी छान काम केलं, शरीर थकलं आणि मनाने मस्त वाटतंय, माझा दिवस छान गेला, तर तुम्हाला डिमेन्शिया व्हायचा चान्स रिजनेबली कमी असतो. तर असं नेहमीच लक्षात आलं आहे की जे लोक रेग्युलर एक्झरसाईज करतात, ज्यांचा बॅलन्स डाएट असतो आणि समहाऊ मेडिटेशन आणि एक्झरसाइजेस, जसं सगळ्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचं नाव मगाशी घेतलं होतं, तर जे लोक रेग्युलर मेडिटेशन करतात त्यांची बायोलॉजिकल एज थोडी कमी राहते असं म्हणतात. आणि आजकाल बायोलॉजिकल एज म्हणजे तुम्ही दिसायला 50 वर्षाचे आहात, पण तुमचं आतून शरीर किती वर्षाचं आहे हे वेगळं असतं. बरोबर. कोणाचं ते 60 वर्षाचे असेल, कोणाचं 20 वर्षाचे असेल. तर तुमचं बायोलॉजिकल एज हे कमी राहतं जर तुम्ही त्याला जेवढं तुम्ही फिट ठेवता, आणि ते फिट ठेवणं हे थोडंसं आपल्या कामात असतं. तर हे झालं थोडंफार ओव्हरऑल मेंदूच्या कामाविषयी. सर, आता आपल्या वेळेमुळे आपण मुलाखतीकडे थांबूया. राईट. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. थँक्यू. सर, मला काय वाटतं